चिमण्या गोष्टी. मुलांनो, आज मी तुम्हाला संत नरहरी सोनार यांच्याबद्दल माहिती आणि त्यांच्या काही गोष्टी सांगणार आहे. श्री संत नरहरी सोनार यांचा जन्म देवगिरी येथे झाला. ते प्रथम शैवपंथी होते. त्यांच्या नावावर काही अभंग आहेत, जसे सवंगडे निवृत्ती सोपान मुक्ताबाई, शिव आणि विष्णू एकची प्रतिमा, माझे प्रेम तुझे पायी आणि तेव्हा तुझा मी सोनार, हे अभंग त्यांचे प्रसिद्ध आहेत. नरहरी सोनार हे प्रथम शैवपंथी होते, पण एकदा शिव आणि विठ्ठल एकच आहेत असा साक्षात्कार त्यांना झाला आणि त्यांनी आपला जीवन मार्ग विठ्ठलमय करून टाकला. रामचंद्र दास, कृष्णदास, हरिप्रसाद, मुकुंदराज, मुरारी, अच्युत आणि नरहरी अशी त्यांची वंश परंपरा सांगण्यात येते. नरहरीच्या पत्नीचे नाव गंगा व मुलांची नावे नारायण व मालू अशी होती. संत नरहरी महाराजांचा जन्म पंढरपूर येथे संवत शके 1115 श्रावण मास शुक्ल पक्ष त्रयोदशी नक्षत्र अनुराधा बुधवार रोजी पहाटे प्रातःकाळी झाला. त्यांच्या बारशाच्या दिवशी महान योगी 1400 वर्षाचे चांगदेव महाराज आले आणि त्यांनीच बाळाचे नाव नरहरी असे ठेवले. वयाच्या 7व्या वर्षी नरहरी महाराजांचा यज्ञोपवीत उपनयन संस्कार संपन्न झाला. गहिनीनाथ महाराजांकडून गुरु उपदेश, नाथ संप्रदायाची दीक्षा आणि गायत्री मंत्र प्राप्त झाला. वयाच्या 18 ते 20 दरम्यान गंगाबाईशी विवाह झाला. साल सुमारे 1276 असावे. अशा तऱ्हेने नरहरी महाराजांचा परमार्थ व प्रपंच सुखात समाधानाने सुरू झाला. पुढे एका महाशिवरात्रीच्या परमपूज्य अशा तिथीला अच्युत बाबा आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई दोघेही मल्लिकार्जुनाच्या मंदिरात पूजा करीत असताना साक्षात भगवान शंकर प्रगट झाले आणि उभयतांना परमधामाला चालण्याविषयी संकेत केला. उभयतांचा आत्मा त्यावेळी परमात्म्यात विलीन होण्याची आश्चर्यकारक घटना घडली. माता पित्यांच्या विरहामुळे नरहरींना अत्यंत दुःख झाले. पुढे प्रेमळ पत्नीचा सहवास, सोनारी कलात्मक व्यवसाय आणि शिवभक्ती यामध्ये ते आपले दुःख विसरू लागले. वर्णाश्रम विहित कर्म नित्यनेमाने करू लागले. नरहरी महाराज एकनिष्ठ शिवभक्त होते. पंढरपुरात राहून पांडुरंगाचे दर्शन तर सोडाच, पण मंदिराच्या कळसाकडे देखील ते पाहत नव्हते. परंतु त्यांना काही आश्चर्यकारक अघटित चमत्कार अनुभवात आला की भगवान शंकर आणि पांडुरंग एकच आहे. या अद्वैत अभेद सिद्धांताची प्रचिती नरहरींना झाली. त्याची गोष्ट मी तुम्हाला पुढे सांगणार आहे व्हिडिओत. निर्मळ निराकार परमात्मा तत्व नरहरींना सगुण साकार रूपाने पांडुरंगाचे असीम भक्ती आणि सेवा करू लागले. तेव्हापासून नरहरी सारखे विठ्ठलाच्या सानिध्यात मंदिरात बसून भजन कीर्तन करू लागले. त्यांची ही असीम सेवा भक्ती पाहून भगवान प्रसन्न झाले. त्यांनी सगुण पांडुरंगामध्येच निर्गुण निराकार परब्रह्म त्यांना सगुण पांडुरंगामध्येच निर्गुण निराकार परब्रह्म दिसू लागले. त्यांच्या अंतःकरणामध्ये भगवान वास करू लागले. नरहरींच्या दुकानामध्ये स्वतः भगवान येऊन दागिने घडवू लागले. नंतर नरहरी महाराजांचे संसारासंबंधीचे पूर्णपणे अनासक्ती आलेली होती. ते ब्रह्मस्थितीला प्राप्त झालेले होते. नरहरी महाराजांचा हा ज्ञानदीप आता वैकुंठाच्या मार्गावर प्रज्वलित झाला होता. ते गुणगुणत होते, आपल्या गावातरी न्याहू, दयाला मला भेट द्याहू. तेव्हा देवालाही भक्ताची चिंता लागली व दया आली. अशा प्रकारे माघ वद्य तृतीयेला नरहरीने आपल्या मल्लिकार्जुन देवाला नमन केले आणि पत्नीच्या मुलासुनांच्या नातवांचा निरोप घेतला. आपल्या पारंपरिक निवासस्थानाला वंदन केले.
या महापुरुषाच्या अंगामध्ये भक्तिभावाचा, ईश्वरी शक्तीचा भावेश संचारला होता. विठ्ठलाच्या करिता त्यांनी हाताचा विळखा घातला आणि आश्चर्य घटले. देवाच्या कटीवर हा भक्तराज विलीन झाला. नरहरी महाराजांनी विठ्ठलाचे ठायी आत्मसमर्पण केले. नामा म्हणे नरहरी सोनार, झाला अलंकार देवाचा हा. विविध 18 पगड जाती जमातींच्या संतांनी एकत्र येऊन वारकरी संप्रदाय वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. यात पंढरपूरमधील संत नरहरी सोनार यांनी आपल्या भक्तीचा ठसा महाराष्ट्रभर उमटविला होता. संत नरहरी सोनार यांचा व्यवसाय दागिने बनवण्याचा होता. त्यांची कलाकुसर त्यावेळेस चांगली प्रसिद्ध होती. त्यांनी आपल्या कलेच्या जोरावर पंढरपुरात व्यवसायाचा चांगला जम बसविला होता. संत नरहरी सोनार हे एक प्रसिद्ध शिवभक्त होते. त्यांच्या घरात शिवभक्ती परंपरेने चालत आली होती. त्यांच्या या भक्तीची चर्चा पंढरपुरामध्ये मोठ्या प्रमाणावर होती. रोज सकाळी उठल्यावर ते शिव आराधना करीत असत. रोज पहाटे ज्योतिर्लिंगावर ते बेलपत्र वाहत. ते कट्टर शिवभक्त असल्याने दुसऱ्या देवावर त्यांची फारशी श्रद्धा नव्हती. यामुळे काही जणांना त्यांच्या या वृत्तीचा राग येत असे. परब्रह्म विठ्ठल पांडुरंग आणि परमात्मा महादेव हे एकच असल्याची प्रतीती नरहरींना झाली. एके दिवशी पांडुरंगाने या भक्तीची परीक्षा घेण्याचे ठरवले. तेव्हाच गावात एका सावकाराला विठ्ठलाला नवस केल्यामुळे पुत्ररत्न झाले होते. त्यामुळे विठ्ठलासाठी कमरेची सोनसाखळी तयार करावी असे त्या सावकाराच्या मनात आले. संत नरहरी सोनार हे उत्तम कारागीर असल्याने त्यांनीच ती सोनसाखळी बनवावी म्हणून ते त्यांच्याकडे साखळी बनविण्यास आले. पण संत नरहरी सोनार यांनी स्पष्टपणे नकार दिला. याचे कारण त्यांचा पण होता की शंकराशिवाय इतर कोणताही देवाचे मुख ते बघणार नाही. त्यावर उपाय म्हणून सावकारांनीच विठ्ठलाच्या कमरेचे माप आणून देण्याचे ठरवले. यावर संत नरहरी सोनार यांनी साखळी बनवण्यास होकार दिला. दुसऱ्या दिवशी सावकारांनी विठ्ठलाच्या कमरेचे माप आणून दिले. संत नरहरी यांनी आपल्या कलेप्रमाणे सुंदर सोनसाखळी तयार केली. सावकार देखील सोनसाखळी पाहून खुश झाला. मंदिरात जाऊन विठ्ठलाला सोनसाखळी घातली, पण ती एक वीटवर जास्त झाली होती. म्हणून सावकाराने आपल्या सेवकाला संत नरहरी सोनार यांच्याकडे पाठवले व साखळीचे माप बरोबर करून आणण्यास सांगितले. संत नरहरी सोनार यांनी साखळीचे माप त्याप्रमाणे करून दिले. परंतु विठ्ठलाला साखळी घातल्यावर पुन्हा माप जास्त झाले. यामुळे नरहरी सोनार गोंधळून गेले. माप बरोबर देऊनही असे कसे होत आहे या विचारात ते पडले. शेवटी स्वतः मंदिरात गेले. स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून नरहरी सोनार विठ्ठलाच्या मूर्तीसमोर गेले व जेव्हा सोनसाखळी कमरेला बांधू लागले तेव्हा त्यांच्या हाताला व्याघ्र चर्मे लागली. सोनाराचे हात गळ्यापर्यंत गेले तर त्यांना गळ्यात शेषनाग असल्याचे जाणवले. नरहरी सोनारांनी लगेच आपल्या डोळ्यावरची पट्टी काढली. बघतात तर काय, समोर विठ्ठलाचीच मूर्ती होती. पुन्हा त्याने डोळ्यावर पट्टी बांधली. परत पुन्हा ते. यामुळे ते खूप गोंधळून गेले. शेवटी त्यांच्यात लक्षात आले की पांडुरंग परमात्मा शंकर भगवान आहे. हे सर्व देव विठ्ठलातच सामावलेले आहेत. यानंतर ते विठ्ठलाच्या भक्तीमध्ये बुडून गेले व पांडुरंगाला म्हणाले, देवा तुझा मी सोनार, तुझ्या नामाचा व्यवहार. नरहरी महाराजांचा जन्मच हरिहराचा वाद मिटवण्यासाठी झाला. मात्र त्यांच्या जन्मानंतर पुढील पिढी मात्र अजूनही हा वाद मिटवू शकली नाही. त्यांचे चरित्र ज्या दुंडी सूत मालू यांनी लिहिले त्यांनी मालू तारण या त्यांच्या चरित्रावर प्रकाश टाकणाऱ्या सर्वात महत्वाच्या ग्रंथात नरहरी महाराजांच्या घराण्याचे मूळ पुरुष रामचंद्र सदाशिव गुणावंत सोनार होते असे म्हटले आहे. परळी वैजनाथ येथे आणि अन्य ठिकाणी
माघ कृष्ण तृतीयेला श्री संत नरहरी महाराज पुण्यतिथी महोत्सव होतो. अशा प्रकारे संत श्रेष्ठ नरहरींची प्राणज्योत विठ्ठलाच्या तेजामध्ये एकरूप झाली. वंश परंपरेनुसार नरहरी महाराजांचा समाधी शके पार्थिव नाम संवत्सर शके 1235 माघ वद तृतीया सोमवार इसवी सन 1285 पुण्यतिथी असा हा पंढरीचा थोर महात्मा समस्त सुवर्णकारांचे भूषण होते. मरावे परी कीर्तिरूपी ब्रावे याप्रमाणे त्यांचे काव्य आणि ते कीर्तिरूपाने अजरामर झाले. नरहरी सोनार यांनी 2 फेब्रुवारी 1314 साली समाधी घेतली.